विनौ व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःखसुखं धीरम् सोमृतत्वाय कल्पते नासतो विद्यते भावः नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः। अर्जुनाला भगवंतानी आत्मज्ञानाचा उपदेश देण्यास सुरुवात केली। इथे लोकांचा असा प्रश्न आहे की अर्जुनाला धर्माच्या बाबतीत मोह झालेला होता, धर्मसम्मूढ चेता, कर्तव्य। आणि भगवंतानी उत्तर काय दिलंय? आत्मा नित्य आहे। लक्षात नाही का? त्याचा प्रश्न काय आहे की आम्ही युद्ध केलं पाहिजे की नाही? यद्वा जयेम यदि वानो जयेयु। आणि त्याचं ठाम मत आहे की युद्ध न केलेलं बरं। तरी पण तो म्हणतो की मला धर्माच्या बाबतीत प्रश्न आहे, यावेळेस माझं काय कर्तव्य आहे, काय धर्म आहे? तर भगवंताने उत्तर काय दिलं पाहिजे की तू युद्धभूमीमध्ये उभा आहे तर युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे। पण असं न बोलता भगवंतानी एकदम काय सुरुवात केली की पंडित लोक दुःखी होत नाही आणि ते एक आत्म्याला पाहतात, आणि असं कधीच नव्हतं की तू नव्हता, हे नव्हते। म्हणजे प्रश्न काय विचारला आणि उत्तर काय? वेगळं वाटतंय की नाही? तर देवाने काय एकदम सर्वोच्च पातळीवरनं उत्तर दिलंय। आता या सांख्य योगामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 38 श्लोकापर्यंत, म्हणजे त्याच्या आधी थोडंसं आत्मज्ञानाचं प्रकरण आहे। मग व्यावहारिक दृष्टीने भगवंतानी समजवलंय, आणि मग पुढचे जे श्लोक आहे त्यामध्ये त्यांनी धर्माच्या दृष्टीने समजवलंय, कर्मयोग। तर 3 विषय आहे खरं म्हणजे या अध्यायामध्ये। आत्मज्ञान, त्याला सांख्य बुद्धी म्हणतात, आणि दुसरं धर्मबुद्धी, कर्मबुद्धी, त्याला कर्मयोग, आणि तिसरं म्हणजे एकदम व्यावहारिक, त्याच्यामध्ये काही योग वगैरे नाही। लोक तुझी निंदा करतील, काहीही बोलतील, तुला घाबरत असं म्हणतील, म्हणजे लौकिक दृष्टीने समजवण्याचा प्रयत्न केला। तर 3 दृष्टी आहे, ज्ञानाची, धर्माची आणि लौकिक। आता असं आहे की कधी कधी आपल्याला काही आजारपण, रोग येतो, तर डॉक्टर जे आहे तो तात्पुरता उपाय करतो। ही गोळी घेऊन घ्या, बरं वाटेल। त्याला म्हणतात सिम्प्टोमॅटिक, नुसते सिम्पटम्स दिसत आहे तर ही गोळी किंवा हे औषध घेतल्याने ते काय कमी होते, पण मूळ रोग जाणार नाही। तर जे लौकिक दृष्टीने भगवंतानी समजवलंय आणि धर्माच्या दृष्टीने जे समजवलंय ते म्हणजे काय तात्पुरता उपाय आहे। ठीक आहे, यावेळेस तुझं हे धर्म आहे, तू हे केलं पाहिजे, संपला विषय। पण जर परत त्याला प्रश्न आला
परत भ्रम झाला तर मग म्हणून एक दुसरा उपाय जो नेहमीसाठी कामाचा येईल, आणि तो उपाय म्हणजे आत्मज्ञान. कळलं का फरक? आत्मज्ञान जर असेल तर मग सगळ्या परिस्थितीमध्ये तो आनंदी राहू शकतो, शोकापासून स्वतःला मुक्त करू शकतो. काही काही असे औषध असतात ना, ते सगळ्या रोगांना लागू होतात. ते कैलास जीवन वगैरे आहे, काही झालं तरी जा. त्यामुळे आत्मज्ञान असं आहे. धर्माची बुद्धी जर आहे तर ठीक आहे, या प्रसंगामध्ये हा धर्म आहे. म्हणून इथे उत्तर असंगत नाहीये. त्यामुळे असंगत म्हणजे प्रश्न काही विचारला आहे, उत्तर आहे असं नाही. भगवंतानी आधी कायमचा उपाय सांगितला. अज्ञान मूळ कारण आहे. मग दुसरी दृष्टी की कर्तव्य काय, धर्म काय, आणि त्या धर्माला तुम्ही कसं आध्यात्मिक करू शकता. नुसतं कर्तव्य कर्तव्य म्हणून नाही. हे जे मी कर्तव्य करत आहे ही भगवंताची सेवा आहे असं म्हणून जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये गोडवा आहे. तर त्याला म्हणतात धर्म. आणि ते त्यांनी 38व्या श्लोकानंतर सांगितलं. एषा ते भीता सांख्ये बुद्धियोग तिमां शृणु. आत्तापर्यंत मी सांख्य बुद्धी सांगितली, आता योग बुद्धी मी सांगणार आहे, म्हणजे ते धर्म. तर ज्ञान, धर्म आणि व्यावहारिक दृष्टी असं 3 विषय आहे. तर आता इथे सुरुवात त्यांनी केली की एक आत्मतत्व आहे, त्या आत्म्याचा कधीच काय नाश होत नाही, तू त्याच्याकडे लक्ष दे आणि युद्ध कर. आणि दुसरं इथे म्हणतात की जगामध्ये सुख दुःख तर येतच राहतील, पाहुण्याप्रमाणे आहे ते. तू काय कर, ताम तितिक्षस्व, सहन कर. काही लोकांना पाहुणे सहन होत नाही. तर सुख दुःख हे सुद्धा काय येणारे जाणारे आहे. थोडा वेळ राहतील मग जातील. म्हणून काय, फक्त धैर्य धारण कर, धीर हो. त्यांच्याशी भांडण नको करू, वाद नको करू. त्याचं म्हणतात ना, इफ यू थ्रो ए स्टोन टू द बार्किंग डॉग यू विल नेव्हर रीच टू डेस्टिनेशन. म्हणजे एक भुंकणारं कुत्र आहे, तुम्ही सुद्धा त्याच्याबरोबर तिथेच थांबला आहे, दगड मारत आहे, करत आहे, तर कधीच तुम्ही काय पुढे जाणार नाही. तिकडे लक्ष न देता पुढे चला. हाती चले बाजार, कुत्ते भोके हजार असं म्हणतात. तर त्यांना जर जास्त तुम्ही महत्व दिला तर तुमचंच नुकसान आहे, तुम्ही अडकून बसा. म्हणून महत्व कोणाला द्या, त्यामुळे आत्मतत्वाला. तिकडे तुम्ही बघा की त्याच्यामध्ये काही सुखदुःख नाहीये. आणि जो धीर, धीमंत, बुद्धिमान असतो तो या प्रकारे या सुखदुःखाच्या वर स्वतःला ठेवतो. जसं 14व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे त्रिगुणातीत. या त्रिगुणांमुळे आपण परेशान आहोत, वैतागलेला त्रिगुणांमुळे. तर त्रिगुणाच्या वर जा, आत्मचैतन्याकडे पहा. मग इथे म्हणतात 16व्या श्लोकात की पहा, खरी सत्ता फक्त आत्म्याची आहे. त्यालाच इथे सत म्हटलेलं आहे. नासतो विद्यते भाव. या सत वस्तूचा कधीच अभाव होत नाही. ज्या वस्तू येणाऱ्या जाणाऱ्या आहेत त्या खरं म्हणजे नाहीच आहे. आपल्याला नुसतं दिसत आहे, वाटत आहे की ते आहे. आणि इथे शंकराचार्य एकदम असं लिहितात की हे शीत उष्ण द्वंद्व वगैरे हे नाहीच आहे. अविद्यमानस्य शीत उष्णादे सकारणस्य न विद्यते नास्ति भाव. आता कठीण आहे समजण्याचं, आणि सत्य हेच आहे.
सत्य म्हणजे काय? जे नेहमी राहतं. शीत उष्ण नेहमी राहतं का? हो हो, मला कळतं, पण वळत नाही. असत आहे खरं म्हणजे आत्म्याशिवाय जे काही आहे सगळं असत आहे. आणि असत शब्दाचा काल आपण अर्थ पाहिला. एक तर असत म्हणजे त्रिकाल कधीच नाही, कालही नव्हतं, आजही नाही, उद्याही नाही. आणि दुसरं असत म्हणजे भासमानत्व, दिसत आहे, अनुभवास येत आहे, पण विचार केल्यावर त्यांचं अस्तित्व सिद्ध होत नाही. त्याला म्हणतात मिथ्या. परत मी सांगतो, ज्याची प्रतीती होती, अनुभवास येत आहे, पण विचार केल्यावर कळतं की त्याची काही सत्ता नाही, अशी जी वस्तू आहे त्याला म्हणतात मिथ्या. आणि या भाषेमध्ये पूर्ण जग येतं. मिथ्या म्हणजे असं नाही की ज्याचा अनुभवच होत नाही. लोक काय म्हणतात, तुम्ही म्हणता मिथ्या आहे, पण आम्हाला तर दुःख होत आहे. तर असं कोणी म्हटलं? असं इथे शास्त्रात म्हटलं नाही की मिथ्या वस्तू म्हणजे ज्याचं काय अनुभवच येत नाही, असं नाही. अनुभवास येतं, पण त्याला जे मी मानत आहे की हे सत्य आहे, हे चुकीचं आहे. अनेक उदाहरण आहे. स्वप्नामुळे आपल्याला सुख दुःख होतं की नाही? सुख दुःख होतं. जरी ते इंग्रजीमध्ये झोपायच्या आधी लोक एकमेकाला शुभेच्छा देतात, हॅव ए स्वीट ड्रीम, पण तसं स्वीट वगैरे तर येत नाही. म्हणजे मला एकच स्वप्न पडतं, मी खड्ड्यात पडलेलो आहे. कारण जागृत अवस्थेमध्ये इतक्या खड्ड्यांमध्ये तो फिरत असतो, स्वप्नामध्ये सुद्धा. किंवा परीक्षेमध्ये नापास होत आहे. गुरुजींचं तर पेटेंट उदाहरण आहे, ऐकलंय की नाही? आमचे गुरुजी म्हणाले की मी एकदा सांगितलं की मी आज स्वप्न पाहिलं आणि स्वप्नामध्ये मी नापास झालो. तर सगळे लोक मला म्हणू लागले की अरे स्वामीजी, तुम्ही स्वप्नामध्ये सुद्धा पास होऊ नाही शकत. जागृत मध्ये आम्ही अपेक्षा नाही करत आहे, पण स्वप्न तर तुमचंच आहे, तुम्हीच पेपर सेट केलाय, तुम्हीच चेक करणारे आहात. स्वप्नामध्ये कोणी आणलं? तर स्वप्न आपल्याला दुःखदायक होतं, अनुभव येतो. लोक एकदम घाबरून उठतात ना. पण आता ते स्वप्न आहे का? दुःख होतंय म्हणून स्वप्न आहे, हा तर्क चुकीचा आहे. तर जगामध्ये आपल्याला अनेक प्रॉब्लेम्स आहे म्हणून जग सत्य आहे असं नाही. लोक म्हणतात, तुम्ही म्हणतात मिथ्या आहे, मिथ्या आहे, माझं डोकं दुखत आहे. तर का डोकं दुखणं मिथ्या आहे? हो, डोकंही मिथ्या आहे, दुखणंही मिथ्या. ते प्रसिद्ध आहे ना वसिष्ठ ऋषींचं. हत्ती त्यांच्या पाठीमागे धावला तर ते सुद्धा पळाले. तर ते शिष्य तो म्हणाला, अरे तुम्ही तर म्हणतात मिथ्या आहे, तुम्ही कसं काय पळता? तर म्हणे, हत्ती मिथ्या, माझं पळणं सुद्धा मिथ्या आहे. तर अनुभव येतो आपल्याला, सुख दुःख भय हे सगळं होत आहे, पण याचा अर्थ असं नाही की नेहमी राहणारे या वस्तू आहे. आता दोरीवर मला साप दिसत आहे आणि त्या सापामुळे मला भीती वाटत आहे. तर भीती वाटत आहे म्हणून साप सत्य आहे असं आपण युक्तिवाद करू शकतो? नाही. अविचार काले सत्यम भाती. मिथ्या कशाला म्हणतात? जेव्हा मी विचार केलेला नाही तेव्हा त्याची सत्ता खरी वाटते. विचार काले असत भवे. म्हणून आत्मबोधामध्ये शंकराचार्यांनी एक श्लोक लिहिला, संसार स्वप्न तुल्यो हि रागद्वेषादि संकुलः स्वकाले सत्यवद् भाति प्रबोधे सती असत भवे. ते आता मी जे उदाहरण दिलं, स्वकाले सत्यवद् भाति, स्वप्नाचं उदाहरण. स्वप्नकाले सत्यवद् भाति, किंतु प्रबोधे सती, जेव्हा मला ज्ञान होतं की अरे मी तर हे स्वप्न पाहत आहे, तर त्याच क्षणी काय होतं? ते नाहीच होत.
तर याला म्हणतात मिथ्या. भासमान आहे, दिसत आहे, अनुभवास येत आहे, सुखदुःख आहे, पण याचा अर्थ सत्य नाही. म्हणून इथे म्हणतात की हे जेवढे द्वंद्व आहे ते खरे नाहीये. आता आपण अज्ञानामुळे त्याच्यामध्ये सत्ता आरोपित करतो, त्याला सत्य मानतो आणि मग आपल्याला त्रास होतो. तर म्हणजे जर तुम्हाला या शोकापासून मुक्त व्हायचं असेल तर खरी जी सत्य वस्तू आहे त्याच्याकडे लक्ष द्या, असा याचा काय अभिप्राय आहे. आता इथे म्हणतात की ही जी सत वस्तू आहे, काल मी सांगितलं सत वस्तू सगळ्यामध्ये व्याप्त आहे, म्हणून आपल्याला आहे आहे आहे. शंकराचार्यांनी इथे छान परिभाषा दिली सतची. यद विषया बुद्धी न व्यभिचरती तत्सत, यद विषया बुद्धी व्यभिचरती तत् असत. सुंदर परिभाषा. याचा अर्थ काय? म्हणे ज्याच्याबद्दल आपल्या बुद्धीचा व्यभिचार होत नाही, बदलत नाही, त्याला म्हणतात सत. आणि ज्या विषयाबद्दल किंवा वस्तूबद्दल माझी बुद्धी बदलत आहे ती आहे खोटी. आता उदाहरण देतो. सुवर्ण आणखीन आभूषण. आता आपल्याकडे चेन आहे, तर आपल्याला माहित आहे की याच्यावर दोन बुद्धी, चेन आहे आणखीन सुवर्ण आहे. चेन एक आकार आहे आणि कशाचा आकार आहे? सोन्याचा. आता त्याला आपण काय केलं? वितळवलं ना, वितळ म्हणतात. आणि चेनची आता मी काय केली? अंगठी. आता ती जी वस्तू आहे त्यामध्ये माझी बुद्धी बदलली की नाही? बुद्धी काय बदलली की आता ही अंगठी आहे. आता सुंदर आहे. आधी काय होती? नेकलेस किंवा चेन आहे. पण दोघांमध्ये एक बुद्धीचा व्यभिचार झाला नाही. ती म्हणजे काय? सांगा जरा. सोनं. अंगठी सुद्धा सोनं आहे, आणखीन चेन सुद्धा. तर दोन बुद्धी, एकामध्ये व्यभिचार, एक अव्यभिचार. आता सत्य कोणचे होईल? जी अव्यभिचारी. सोनं सत्य आहे की अंगठी सत्य आहे? सोनं सत्य आहे. आणि लोक म्हणतात किती सोनं घातलंय यांनी, आहे की नाही? तर आपलं लक्ष कुठे असतं? सोन्याकडे. कारण तेच काय आहे? सत्य आहे. तर आभूषणाच्या बाबतीत जे सत्य आहे त्याच्याकडे आपलं लक्ष आहे. पण या जगामध्ये जे सत्य आहे, जे खरं सोनं आहे, त्याला महत्व देत नाही आपण त्या जसं आकारालाच महत्व देतो ना. जो सोनार आहे ना, सोनार कुठे कशाला महत्व देतो? सोन्याला. त्याला आकाराशी काही मतलब नाही. तर असंच जो धीर पुरुष आहे त्याचं लक्ष त्या सत्वस्तू. म्हणून ते म्हणतात तत्वदर्शी भी, जो तत्वदर्शी आहे तो जाणतो की खरं कल्याण कशामध्ये आहे. आता इथे म्हणतात की जी सत वस्तू आहे ती बदलत नाही. तर याला दुसऱ्या शब्दाच्या द्वारे, वेगळ्या शब्दाच्या द्वारे पुढच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं. त्याचंच ज्ञान दिलं आहे, पण एक थोडं वेगळी बाजू. काय म्हणतात? अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं न कश्चित् कर्तुमर्हति. अर्हति. इथे म्हणतात की अविनाशी तू तद विद्धी. विद्धी म्हणजे जाण.
त्या वस्तूला तू अविनाशी जाण, ज्याच्याद्वारे येन, तृतीय व्यक्ती, ज्याच्याद्वारे इदम सर्वम ततम, ज्याच्याद्वारे संपूर्ण जग व्याप्त आहे. ततम म्हणजे व्याप्तम. तर अविनाशी वस्तू कोणची आहे? तर म्हणे ज्याच्याद्वारे संपूर्ण जगत व्याप्त झाले, ती वस्तू अविनाशी. आता याचा उलट करा, विनाशी वस्तू कोणची होईल? जी व्यापक नाहीये, जी मर्यादित आहे, सीमित आहे. संस्कृतमध्ये त्याला म्हणतात परिच्छिन्न आहे. काय शब्द आहे? परिच्छिन्न. तर अविनाशी, मागच्या श्लोकामध्ये ज्याला सत म्हटलं होतं, की ज्याचा कधीच अभाव होत नाही, म्हणजे कधीच नष्ट होत नाही, त्याला इथे दुसरा शब्द दिला, अविनाशी. त्याचा नाश होत नाही. अच्छा, आता नाश होत नाही हे ठीक आहे. तर एक आणखीन लक्षण दिलं. दुसरं लक्षण म्हणजे व्यापक आहे. व्यापक आहे. आता व्यापक शब्दाचा अर्थ काय? व्यापक म्हणजे आपल्याला काय वाटतं? पसरलेली, असं एक म्हणजे सामान्य अर्थ आहे. पण असा हा अर्थ एकदम बरोबर नाही हे समजण्यास ठीक आहे. आपण याचा अर्थ पाहू. हे पहा, एक आहे कार्य आणि एक आहे कारण. आणि या कार्य आणखीन कारणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कारण व्यापक असतं, कार्यापेक्षा कारण व्यापक. मातीचे काय माठ आहे, तर माती व्यापक आहे, माठ कसे आहे? मर्यादित आहे. कारण माती कारण आहे. माठ तुटला तरी माती तुटत नाही. माती अविनाशी आहे की नाही? तर जेव्हाही कार्य कारण असतं तेव्हा या दोन घटना घडतात, कारण अविनाशी आणि कारण व्यापक. माठापेक्षा माती व्यापक, माठापेक्षा माती नित्य. हे झालं. तर आता इथे आत्म्याला जर अविनाशी म्हणत आहे आणि व्यापक म्हणत आहे, म्हणजे काय? आत्मा कारण आहे. जी सत वस्तू आहे ती काय? कारण आहे. कारण कारणामध्येच या दोन्ही गोष्टी लागू होऊ शकतात. म्हणून सगळे उपनिषद काय म्हणतात? की सत एव इदम अग्र आसीत. अगदी हाच शब्द आहे, सत. सदैव सौम्य इदम अग्र आसीत. म्हणजे जेव्हा काही नव्हतं तेव्हा एक सद वस्तू होती. आणि तैत्तरीय उपनिषदामध्ये त्यालाच आत्मा म्हटलेला आहे. तस्माद वा एतस्माद आत्मनः आकाश संभूत. त्याच सत्वस्तूपासून, त्याच आत्म्यापासून आकाश प्रकट झालं, उत्पन्न झालं. मग वायू, मग अग्नी, मग पाणी, मग पृथ्वी, पंचतत्व. म्हणजे कारणत्वेन प्रतिपादितम तत्र. तिथे या आत्म्याला कारण रूपात सांगितलेलं आहे. आणखीन असं नाही आहे की कारणापासून कार्य उत्पन्न झालं आणि ते कारण संपून गेलं. तेच कारण पूर्ण जगामध्ये काय? व्याप्त झालं. जसं मातीपासून जर माठ किंवा घट बनलंय तर असं नाही की आता माठच आहे, माती नाहीये. सोन्यापासून अंगठी बनवली किंवा बांगडी बनवली, आता काय बांगडीच आहे. कारण त्याच्यामध्ये व्याप्त झालेलं आहे. तर कारणापासून कार्य, तर कारण व्याप्त आहे. अच्छा, आता पहा, हे जे पंचमहाभूत आहे याच्यामध्ये सुद्धा आपसामध्ये कारण कार्य संबंध आहे, कार्य कारण संबंध. आकाशापासून वायू आला म्हणजे वायूचं कारण काय झालं? आकाश. म्हणून वायूपेक्षा जास्त व्यापक आकाश. हे तुम्ही ऐकलं.
वायूपासून अग्नी आलाय तर वायू जास्त व्यापक, जे कारण आहे ते व्यापक. म्हणून पृथ्वी सगळ्यात स्थूल, तर सगळ्यात जास्त लिमिटेड, सीमित. अच्छा, आता आकाश पहा, आकाश किती व्यापक आहे. आकाश म्हणजे पोकळी, आणि या पोकळीचं सुद्धा कारण जर आत्मा आहे तर आत्मा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त व्यापक. तुका आकाशा एवढा अणोरणिया ठोकळा, तुका आकाशा एवढा, म्हणजे आकाशापेक्षा जास्त. तर इथे अप्रत्यक्ष रूपाने काय सांगितलंय की आत्मतत्व कारण आहे आणि जग कार्य आहे. कारण कार्य संबंध इथे सांगितलं आहे. हे पहा, इथे कार्य काय आहे तर म्हणे इदम सर्वम, या सर्व जगामध्ये आत्मतत्व व्याप्त आहे. म्हणजे हे इदम सर्व काय झालं, कार्य. आता सकाळच उपनिषद क्लासमध्ये इदम काय आहे त्याची व्याख्या मी केली होती, म्हणजे आम्ही तर ऐकलं नाही. आता पुढे जेव्हा ते कधी येईल तर मग ऐका. नाही पण इथेच सांगा ना. तर इदम सर्वम तिथे सुद्धा अगदी हे चाललेलं आहे, ईशावास्यम इदम सर्वम, हाच विचार आहे. इथे ततम शब्द आहे, तिथे वास्यम शब्द आहे. तर इदम सर्व म्हणजे मी सकाळी सांगितलं होतं, त्रिगुणापासून संपूर्ण बाह्य जगात हे सगळं जग आहे. जग म्हणजे जे बाहेर दिसतं ते नाही, ज्याच्यामध्ये दृश्यत्व आहे, ज्याला मी जाणतो ते सगळं जग आहे. तर शरीराला मी जाणतो, शरीरही जग आहे. मनाला जाणतो, मनही जग आहे. आपली परिभाषा काय, जग म्हणजे शरीराच्या बाहेर. तर इथे म्हणतात की शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय, प्राण, बाह्य पूर्ण जग, याच्यामध्ये एक वस्तू काय व्याप्त आहे. येन सर्वमिदं ततम, ज्याच्याद्वारे हे सगळं काही व्याप्त आहे त्यालाच म्हणतात चैतन्य, आत्मा, सत, ब्रह्म जे म्हणायचं. आता इथे एक आणखीन सखोल चिंतन. व्यापक शब्द म्हटला की आपल्याला काय, म्हणजे आपण मनामध्ये काय येतं की एक वस्तू आहे त्याच्यामध्ये दुसरी वस्तू व्याप्त झाली. जसा हॉल आहे आणि या हॉलमध्ये जर मी सतरंज्या टाकल्या तर मी काय म्हणू, पूर्ण हॉलमध्ये सतरंज्या व्याप्त झाल्या. आता इथे काय दोन वस्तू आहे, एक आहे हॉल, आणखीन एक सतरंजी. किंवा त्याला दुसरं उदाहरण, शास्त्रीय उदाहरण, लोहपिंड, लोखंडाचा असे गोळ आहे, बॉल, आणि त्याला जर अग्नीवर ठेवलं आपण तर काय होतं, अग्नी त्याच्यामध्ये व्याप्त होऊन जातं. आपल्याला काय वाटतं लाल बॉल कितीतरी आहे, चेंडू आहे. तर अग्नी व्याप्त झाला कुठे, त्या लोहपिंड. याला म्हणतात एकाची व्याप्ती दुसऱ्यामध्ये. एक आणखी उदाहरण, आपण जसं काय दूध पितो, गरम गोड दूध, तर दुधामध्ये आपण साखर टाकतो तर साखर काय होते, व्याप्त. दोन वस्तू झाल्या. सर्वसाधारणपणे असंच आपण समजतो, पण इथे जर मी असं म्हटलं, परत याचंच उदाहरण घ्या, दागिन्यांचं. सोनं जे आहे व्याप्त झालं कुठे, बांगडीमध्ये. आता इथे एकाची व्याप्ती दुसऱ्यामध्ये आहे का, की आधी एक बांगडी होती, मग त्याच्यामध्ये सोन्याला मी काय केलं, व्याप्त केलं, असं होईल का? अन्य में अन्य की व्याप्ती याला म्हणतात. आधी माठ बनवला आणि मग त्याच्यामध्ये माती मी व्याप्त केली, असं जर मी म्हटलं तर याने हे निश्चित होईल की बुद्धीमध्ये माती भरलेली आहे.
घटामध्ये आहे की नाही ती नंतर पाहू. तर दोन स्वतंत्र वस्तू आपल्याला वाटतात. सामान्य उदाहरणामध्ये आहे दोन, हॉल आहे आणि सतरंजी आहे. आणि जेव्हा एकाची दुसऱ्यामध्ये व्याप्ती असते तेव्हा काय होतं, दोघांचं स्वतंत्र अस्तित्व असतं. म्हणजे हॉल शिवाय सतरंजी राहू शकते, सतरंजी शिवाय हॉल राहू शकते. दुधाशिवाय साखर राहू शकते, साखराशिवाय साखरेशिवाय दूध राहू शकतं. जर इथे आपण असं म्हटलं की एक जग आहे आणि मग आत्मा आहे, आणि मग जगामध्ये आत्मा काय झाला, प्रविष्ट झाला, तर जणू काही आपण काय स्वीकार केलं की जगाचं अस्तित्व आधी होतं आणि मग त्याच्यामध्ये आत्मा गेला. हे चुकीचा सिद्धांत आहे. कारण आत्मतत्वच एक वस्तू आहे ज्याचं अस्तित्व आहे. जगाचं स्वतंत्र अस्तित्व कुठून आलं? जर जग स्वतंत्र त्याचं अस्तित्व आहे म्हणजे ते सत ऑलरेडी आहे. जर मी असं म्हटलं की बांगडी आहे सोन्याशिवाय, तर मग सोन्याचा अर्थ काय राहिला? त्याच्याशिवाय ते आहेच. म्हणून एक नवीन शब्द मी तुम्हाला देतो, थोडं हळूहळू कठीण करत जात आहे. सोन्यावर विवर्त आहे सगळे दागिने. एक शब्द काय, विवर्त. विवर्त म्हणजे विपरीत ते दिसत आहे, खरं त्याचं काही अस्तित्व वेगळं नाहीये. सोन्यापासून वेगळं अस्तित्व आहे का अंगठीचं? नाहीये. तर शास्त्रीय भाषेत काय म्हणू, सोन्याचं विवर्त अंगठी आहे, दागिने आहे. त्याचप्रमाणे परमात्म्याचं विवर्त काय आहे, जग आहे. म्हणजे सोपा अर्थ असा झाला की ज्याच्याशिवाय जग राहू शकत नाही, स्वतंत्र त्याचं काही अस्तित्व नाही. नाही तर व्यापक म्हटलं की आपल्याला वाटतं दोन वस्तू आणि एकामध्ये दुसरी मिसळली आणि व्याप्त झाली, असं नाही. परत परत तुम्ही ऐकाल तर ते आणखी समजेल. वाचारंभणं विकारो नामधेयं मृत्तिका इत्येव सत्यम. अनेक माठ किंवा घट ठेवलेले आहेत. आता आपण म्हणतोय हा मोठा आहे माठ आहे, हा लहान आहे, दुसरं काय, काही प्लेट आहे, हे आहे, ते आहे. पण खरं म्हणजे काय, ते सगळं नावासाठी आहे. खरं काय ते मातीच आहे. वाचारंभणम, मातीचेच वेगवेगळे नाव आहे. त्याचप्रमाणे त्या सत्वस्तूचेच हे सगळे नाव आहे आणि त्याला आपण जग म्हणतो. आणखीन जगाचं कारण आहे ते तत्व, ते कारणच या कार्यरूपात भासत आहे, दिसत आहे. आणि कारणामध्ये बदल न होता हे आणखीन आहे. माती माती असून काय म्हणजे त्यामुळे बदल नाहीये. घट वगैरे जे काही तुम्ही बनवलंय त्याप्रमाणे त्याला म्हणतात ना विवर्त. जेव्हा कारणामध्ये बदल न होता कार्याची उत्पत्ती होते त्याला म्हणतात विवर्त. विवर्त म्हणजे परत खोटं, मिथ्या, ते अविनाशी तू तद्विद्धी. त्या कारण तत्वाला, आत्म्याला तू अविनाशी समज, जे या पूर्ण जगामध्ये व्याप्त आहे. म्हणजे 3-4 मुद्दे इथे आले. म्हणजे ते कारण आहे, आणखीन ते सत्य आहे, जग काय झालं मग मिथ्या किंवा विवर्त. आणखीन तिसरा पॉइंट म्हणजे जगाचं स्वतंत्र अस्तित्व त्याच्याशिवाय नाहीये. सांगण्याचा अर्थ इथे आहे येन सर्वमिदं ततम. असं नका समजू की जग म्हणजे आत्म्याशिवाय जग स्वतंत्र राहू शकतं. हे असंच आहे जसं तुम्ही स्वप्न पाहता. अरे पण स्वप्न फार वाईट आहे, मी स्वप्नामधून बाहेर पडतो, स्वप्नाला चालू द्या, असं होऊ शकतं का? माझ्याशिवाय ते स्वप्न राहू शकतं. स्वप्नामध्ये मीच व्याप्त आहे, स्वप्नात मीच कारण आहे आणि स्वप्नामध्ये मीच अविनाशी आहे. की नाही, सगळे मुद्दे आले की नाही?
तर स्वप्न माझ्यावर विवर्त आहे. अविनाशी होतात. आणखीन पुढच्या ओळीमध्ये म्हणतात की विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. म्हणे या आत्म्याला कोणी मारू शकत नाही. न कश्चित कर्तुमर्हति. याचं विनाश जे आहे ना ते शक्य नाही. का शक्य नाही आहे आत्म्याचा विनाश? तर इथे भगवान भाष्यकार म्हणतात निरवयवत्वात. निरवयव. निरवयव म्हणजे ज्याच्यामध्ये काही अवयव नाही. जर आपल्याला झाडाला मारायचं आहे तर काय त्याच्या फांद्या वगैरे आपण कापू शकतो आणि त्याला संपवू शकतो. पण ज्याचं काही अवयवच नाहीये त्याचा विनाश कसा होईल? आत्म्याला सोडा. ही जी पोकळी आहे, पोकळी तुम्ही संपवू शकता का? खूप तलवारीने काय मारण्याचा प्रयत्न करा. आकाश तसाच राहील, फक्त त्याचा परिणाम होईल हात दुखायला. ती पोकळी हसेल. हा कर प्रयत्न. तर निरवयव निराकार वस्तूचा नाश शक्य नाही. पुढे येणारे नैनम छिंदंती शस्त्राण. तर निरवयत्वात देहादिवत. देहाचा नाश शक्य आहे कारण की त्याच्यामध्ये अवयव आहे. अच्छा, इथे एक आणखीन म्हणतात की न अपि आत्मीयेन आत्मीय अभावात यथा देवदत्त धनहान्या वेती न तू एवं ब्रह्म वेती. इथे पहा एक शब्द दिलेला आहे विनाशम अव्ययस्यास्य. आत्मतत्व कसं आहे? अव्यय आहे. अव्यय म्हणजे व्यय होत नाही आणि व्यय म्हणजे बदल, नाश, क्षीण होणे. तर म्हणे आत्म्यामध्ये काहीच व्यय नाही. का? आणि जगामध्ये लोकांचा व्यय कसा होतो तर इथे छान लिहिलं आहे. म्हणे एक देवदत्त नावाचा एक मुलगा आहे आणि त्याच्याकडे पैसा होता. आता पैसाचा नाश झाला तर त्याचाही नाश. शास्त्रांमध्ये हा देवदत्त खूप येतो. एकदा मला शोधायचं आहे हा कोण आहे. सोयम देवदत्ता तत्वसी वाक्य. देवदत्त. तर धनहान्या वेती. धनाची हानी झाली तर म्हणे आता काय माझाही नाश झाला. म्हणजे जगामध्ये काय आहे, नाशाचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक ग्रंथ आहे त्याचं नाव आहे अद्वैत मकरंद. त्याच्यामध्ये ते म्हणतात की नाश किती प्रकारे होतो वस्तूचा आणि आत्म्यामध्ये का नाश नाहीये, का अविनाशी, का अव्यय आहे. तर म्हणजे नाशाचे जेवढे प्रकार आहे नाश होण्याचे ते त्याच्यामध्ये लागू होत नाही. जसं ते म्हणतात त्या श्लोकामध्ये न स्वतः. काही काही वस्तू काय स्वतःच नष्ट होत जातात हळूहळू हळू. कोणी काही त्याला करत नाही पण आपोआप. आता शरीर वगैरे आपोआप नष्ट होतं की नाही? पण म्हणे आत्मा आपोआप नष्ट होत नाही. का होत नाही तर त्यांनी एक तर्क दिला आहे. आता विषय वाढत जाईल. त्यांनी एक शब्द दिला प्रत्यभिज्ञा. आपल्याला स्वतः आपली प्रत्यभिज्ञा होत असते म्हणून आपला नाश होत नाही. प्रत्यभिज्ञा काय शब्द आहे? सोपा शब्द आहे. म्हणजे शब्द भारी आहे पण त्याचा अर्थ सोपा आहे. प्रत्यभिज्ञा म्हणजे मी उदाहरण देतो. झोपेच्या आधी म्हणजे त्याच्या आधी मी होतो आणि उठल्यावर मला काय अनुभव होतो की जो मी झोपलो होतो तोच परत मी जागा झालो. याला काय म्हणतात? प्रत्यभिज्ञा. सोप्या भाषेत म्हणायचं आत्मस्मृती. मी जो लहानपणी होतो तोच आज मी आता वयस्कर आहे. याला काय म्हणू? प्रत्यभिज्ञा. सतत आपल्याला प्रत्यभिज्ञा आहे की नाही? जो मी काल इथे आलो होतो तोच मी आज इथे आलो आहे.
तर माझी सतत प्रत्यभिज्ञा होत आहे, याचाच अर्थ काय, माझा नाश झालेला नाहीये. न स्वतः प्रत्यभिज्ञा विज्ञानात, सतत मला हे वाटत आहे की मी जो आधी होतो तोच मी आहे, याचा अर्थ अविनाशी आहे. पण शरीरामध्ये असं नाहीये. शरीर बदलत आहे की नाही, आणि आपोआप बदलत आहे ते, काही आपण त्याला काही प्रयत्न नाही करत आहे. एक माणूस म्हणाला की मला आता मरण्याची इच्छा होती, मला मरायचं आहे. तर ते म्हणाले तुला काही करायची गरज नाही, आपोआप तुझी इच्छा पूर्ण होईल, काही करण्याची गरज नाही स्वतः. तर आत्म्याचा असा स्वतः नाश होत नाही, हा विषय. दुसरं इथे म्हणतात निरंशत्वात नच अन्यतः, ते आता मी सांगितलं. आत्मा निरंश निरवयव असल्यामुळे इतर कोणत्या अस्त्रशस्त्राद्वारे किंवा कोणत्याही उपायाद्वारे नष्ट होत नाही, कारण निरंश आहे. आणि तिसरं म्हणजे नाश कसा होतो, तर म्हणे कशाच्या आधारावर काही वस्तू असते, जर त्या आधारावर तुम्ही काढून टाकलं ती वस्तू नष्ट होऊन जाते. आश्रय नाश, आश्रय नाशात आश्रित नाशक. जसं बिल्डिंग आहे, जर हिला नष्ट करायचं आहे तर पाया थोडा झाला. तर आत्म्याचा काही आश्रय नाहीये की त्या आश्रयाला सरकवलं मारलं तर काय होईल, आत्मा नष्ट होऊन जाईल. खरं म्हणजे आत्मा सगळ्यांचा आश्रय आहे. कळतंय का? तर नाशाचे 3 प्रकार, स्वतः नाश किंवा अन्यतः दुसऱ्याच्या द्वारे नाश किंवा आश्रयाच्या नाशाने आश्रित. आता हे तिन्ही लागू होत नाही इथे. सतत मला प्रत्यभिज्ञा होत आहे म्हणजे मी स्वतः आपोआप नष्ट होत नाही. झोपेमध्ये सुद्धा मी असतो, असं नाही की मी नसतो, कारण उठल्यावर मला प्रत्यभिज्ञा होते. त्याचप्रमाणे अन्य वस्तूद्वारे मी आत्म्याचा नाश होऊ नाही शकत, कारण आकार नाहीये ना, निरंश. जसं आता लोखंड आहे, लोखंडाला पाण्यामध्ये ठेवलं तर त्या पाण्यामुळे लोखंड काय होतं, त्याला गंजतं हळूहळू. तर एकामुळे दुसऱ्याचा नाश, कारण ते अवयव आहे. आणि तिसरा नाश काय सांगितला, आश्रय. झाड आहे, जर त्याची जो मूळ आहे त्याला जर जाळून टाकलं तर हळूहळू काय ते झाडही नष्ट होईल. तर आत्म्या कशावर तरी आश्रित आहे असं नाही, उलट आत्म्यावर सगळं काही आहे. म्हणून अविनाशी सिद्ध झालं. विनाशमव्ययस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति, कोणी सुद्धा या आत्म्याला मारण्यास काय सफळ होणार नाही, म्हणजे कोणी मारू नाही शकत. आणि ते शंकराचार्य एक वाक्य लिहितात फार सुंदर, न कश्चित आत्मानं विनाशयितुम शक्नोति ईश्वरः अपि. देव सुद्धा आत्म्याला मारू नाही शकत. हो, देव तर सगळं करू शकतो ना, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शकतो. पण इथे देव आत्म्याला मारू नाही शकतो. खरं म्हणजे काय, आत्माच देव आहे. दोघं वेगवेगळे थोडी. पण इथे उदाहरण देऊन काय सांगितलं की एवढा मोठा देव सगळं काही करू शकतो, ब्रह्मांडाला नाश करू शकतो, पण चैतन्याचा नाश तोही करू शकत नाही. कारण हे 3 कारण दिले. अच्छा, पण नाश कोणाचा होतो तर पुढे पहा 18व्या श्लोकात. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य
तस्माद्युध्यस्व भारत अंतवंत इमे देहा विना शरीरिणा म्हणे इमे देहा हा अंतवंत, नाशिवंत काय आहे म्हणे हे सगळे देह. इमे देहा अंतवंत, पण शरीरी जो आहे, जो या शरीरामध्ये राहत आहे, नित्यस्य उक्ता, त्याला नित्य म्हटलेलं आहे, तो शरीरी. आणि शरीरी म्हणजे कोण? मी. शरीरी म्हटल्याबरोबर लक्ष कुठे गेलं पाहिजे? आपल्याकडे. शरीरी, जीव, देही हे सगळे आपले नाव आहे. नाही तर लोक अच्छा एक शरीरी आहे, तो नित्य आहे, मी तर मरणार आहे, मला काय करायचं त्या शरीर, मला काय करायचं त्या आत्म्याबद्दल? अरे बाबा, हे तुझ्याबद्दल बोलत आहे. आत्मा म्हणजे तूच आहे. आपण कल्पना करतो एक आत्मा आहे. एक गोष्ट थोडी आहे की एक आत्मा होती वन्स अपॉन ए टाइम. आता आत्म्याला स्त्रीलिंग पुल्लिंग आहे, आत्मा होता की होती? हा मला नेहमी प्रश्न पडतो, कारण हिंदीमध्ये स्त्रीलिंगी आहे. मराठीत काय आहे? तो आत्मा, ती आत्मा नाही ना तो आत्मा भटकती है. आत्मा भटकता है असं नाही म्हणत. तर आत्मवस्तू म्हणजे मी आहे, शरीरी आहे, देही आहे. तर आपली चर्चा इथे सुरू आहे असं नका समजा काही गोष्ट आहे, कोणीतरी शरीरी आहे आणि तो व्यापक आहे आणि तो अविनाशी आहे. तर नित्यस्योक्ता शरीरिण, शरीर आणि शरीरी यामध्ये दोघांमध्ये फरक आहे. एक अंतवंत आहे, एक अविनाशी आहे. अच्छा, अविनाशी का आहे तर आपण ते सगळे कारण मागे पाहिले. आणि एक आणखी नवीन शब्द आता टाकतात, अनाशिनो. आता झाला मागचाच, अविनाशीला अनाशिनो म्हटलंय. अनाशिनो अप्रमेयस्य. वर्णन करतो हळूहळू नवीन नवीन एक एक शब्द. आधी म्हटलेलं होतं की देहाच्या वेगवेगळ्या अवस्था बदलतात, कुमार वगैरे. आत्म्याच्या अवस्था नाही बदलत. मग म्हटलं आत्म्याला असत सत म्हटलेलं आहे, ज्याचा अभाव होत नाही. मग आत्म्याला अमृत म्हटलं काल पाहिजे, अमृत. त्याच आत्म्याला आता अविनाशी, कारण, व्यापक हे सगळं म्हटलं. आता एक नवीन शब्द अप्रमेय. अप्रमेयस्य तस्माद युध्यस्व भारत. आत्मवस्तू अविनाशी आहे, आणखीन अप्रमेय आहे. आता अप्रमेय म्हणजे काय तर पहा, एक आहे प्रमेय. प्रमेय शब्दाचा अर्थ काय की जी वस्तू आपण जाणतो त्याला म्हणतात प्रमेय. प्रमेय. आता असं माईक आहे, प्रमेय आहे. डोळ्यांनी मी जे काही वस्तू पाहत आहे त्याला प्रमेय म्हणतो. वेद्य, ज्ञेय, झाड प्रमेय आहे, सूर्य, चंद्र प्रमेय. माझ्यासाठी तुम्ही प्रमेय आहात, तुमच्यासाठी मी प्रमेय आहे. आता 4 शब्दांचा मी उल्लेख करत आहे, ते 4 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. प्रमेय, आणि जो त्या प्रमेयाला जाणतो त्याला काय म्हणतात? प्रमाता. प्रमाता, ज्ञाता. तर मी झालो प्रमाता, माईक झाला प्रमेय. 2 झाले. आणि तिसरं असतं त्याला म्हणतात प्रमाण. प्रमाण म्हणजे ज्ञानाचं साधन, ज्याच्याद्वारे मी या प्रमेयाला जाणत आहे. तर आता माईकला मी पाहत आहे, तर डोळे काय म्हणवले जातील? प्रमाण. डोळे आहे आणि डोळ्याच्या पाठीमागे मन आहे, हे काय झाले? साधन.
तर ज्याच्याद्वारे मला ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रमाण. ज्याचं ज्ञान होतं त्याला म्हणतात प्रमेय. ठीक आहे. आणि ज्याला ज्ञान होत आहे प्रमाता. झाले का? परत परत म्हणू. आता तुम्ही सांगा, प्रमाता म्हणजे कोण? जाणणारा. चला. प्रमेय जी वस्तू जी जाणली जात आहे. आणि तिसरं प्रमाण, साधन. झाले ती. अजून एक का? हो, अजून एक आहे. त्याला म्हणतात प्रमा. प्रमा काय आहे? तर मला हे जे ज्ञान होत आहे बुद्धीमध्ये की हा माईक आहे, याला काय म्हणू? प्रमा. प्रमा म्हणजे ती वृत्ती उत्पन्न होत आहे, ज्ञान उत्पन्न आहे की हा माईक आहे. हे ज्ञान कुठे होत आहे? बुद्धीमध्ये म्हणा. त्याला म्हणतात प्रमाची उत्पत्ती होते. जी जी काही वस्तू समोर येत आहे त्याचं ज्ञान मला होत आहे. तर आता शास्त्रीय भाषेत काय म्हणू? प्रमा उत्पन्न होत आहे. खुर्चीची प्रमा, पंख्याची प्रमा, हॉलची प्रमा. प्रमा म्हणजे खरं ज्ञान, स्पष्ट ज्ञान, ज्याच्यामध्ये काही भ्रम नाहीये. हा माईक आहे याच्यामध्ये मला काही भ्रम नाही. घट आहे, कन्फ्युजन नाही, त्याला म्हणतात प्रमा. असंदिग्ध ज्ञान, स्पष्ट ज्ञान. जर माझ्याकडे प्रमाण बरोबर असेल, लक्ष देऊ नाही का, प्रमाणामध्ये काही दोष नसतील आणि त्या प्रमेयाशी त्याचा संबंध होत असेल तर प्रमा बरोबर उत्पन्न होईल की नाही? डोळे माझे उघडे आहे आणि त्याच्यामध्ये काही विकार नाही आहे. काय विकार असतो तो? मोतियाबिंद. डोळे एकदम ठीक आहे म्हणजे प्रमाण बरोबर आहे, प्रमेय समोर आहे आणि डोळे उघडे आहे बरं का. म्हणजे डोळे चांगले आहे पण बंद असतील तर ज्ञान नाही. तर प्रमाण आणखीन प्रमेय दोघांचं जेव्हा मिलन होतं, दोघं जेव्हा जोडतात तर मग काय उत्पत्ती होती? कशाची? प्रमाची उत्पत्ती. आणि आपण काय म्हणे? माईक आहे, इथे आहे, याचा असा रंग आहे, एवढा मोठा आहे, सगळं. आणि ज्याच्यामध्ये ही प्रमा उत्पन्न होते त्याला काय म्हणू? प्रमाता. झाले. आता सतत आपल्याला हे होत आहे. सगळ्यात बाहेर प्रमेय, ज्याच्याद्वारे प्रमाण आणि उत्पत्ती होतीये प्रमाची. कोणामध्ये? प्रमात्यामध्ये. झालं. आता इथे काय म्हणतात ते की आत्मा अप्रमेय आहे. अप्रमेय म्हणजे आत्मा जसं माईक आहे, पुस्तक आहे, त्याप्रमाणे दिसत नाही, दृश्य नाही. तर दृश्य नाही म्हणून जसं मला डोळे उघडले की या जगाचं ज्ञान होतं त्याप्रमाणे आत्म्याचं ज्ञान होणार नाही. त्यासाठी डोळे आणखीन इंद्रिया साधन नाही. म्हणून असं म्हटलेलं आहे यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसास. केनोपनिषदामध्ये म्हटलं न तत्र चक्षुर्गच्छति न वाक् गच्छति न मनो. त्या आत्म्यापर्यंत डोळे पोहोचत नाही. ज्ञानेंद्रियांचा विषय तो कधीच बनत नाही, कर्मेंद्रियांचा विषय बनत नाही, मनाचा विषय बनत नाही. म्हणून कसा आहे तो? अप्रमेय आहे. हो आहे ना, थोडस बारीक, थोडं सुकोल. म्हणजे अप्रमेय आहे म्हणजे कधीच असं मी डोळ्यांनी असं दिसणार नाही की अरे मला आत्मा दिसला, ब्रह्म दिसलं, चैतन्य दिसलं. आता लोक जे आहे ना असे डोळे मिटून बसतात आणि काही काही रंग वगैरे पाहतात आणि आत्मसाक्षात्कार झाला, मला निळी ज्योत अशी दिसली, अशी वर 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 जात होती आणि एकदम विलीन झाली, मग लाल आली, मग पिवळी. इथे काय लिहिलंय? अप्रमेय आहे आत्मा.
अरे आतापर्यंत तुम्ही हेच समजत होतो स्वामीजी, तुम्ही एकदमच, नाही तुम्ही सगळ्यांना सांगत होतो की मला आकार नाही आत्म्याचा, रंग नाही, रूप नाही, शब्द स्पर्श रूप काहीच नाही. म्हणे मला छान काय नाद ध्वनी, म्हणजे आत्म्याचा आवाज आला, शंखध्वनी, घंटानाद वगैरे. एक स्वामीजींनी छान सांगितलं, म्हणे आत्मा म्हणजे लाईट अँड साऊंडचा शो नाहीये. लाईट अँड साऊंड असतो ना शो, गेटवे ऑफ इंडिया वगैरे, तिथे प्रकाश आणखीन आवाज त्यांनी सगळं दाखवतात. ध्यानामध्ये लाईट अँड साऊंड पाहताय. आणि स्वामी तुम्ही आमची काय टिंगल करत आहात, थट्टा करत आहात, चेष्टा वगैरे काही नाही. आता इथे जे लिहिलं ते सांग. याचा अर्थ असं नाही की तुम्हाला हा अनुभव होत नाही, असं नाही बरं का. असे अनुभव लोकांना होतात, मिस्टिरियस अनुभव, असे काही रहस्य. आपल्या आतमध्ये काय काय रहस्य दडलेलं काही माहित नाही. तर जेव्हा लोक ते योग साधना वगैरे करतात, हठयोग वगैरे वगैरे, तर त्यांना असे काही अनुभव येऊ शकतात. पण त्याला तुम्ही आत्मसाक्षात्कार नका, असं एवढाच मुद्दा आहे. कारण अप्रमेय आहे, अशब्दम स्पर्शमरूपवच्च तथा रसम नित्यमगंधवच्च. आत्मा अशब्द, अरूप, अरस, अगंध, अवर्ण असं असल्यामुळे अप्रमेय आहे. अशी जाणली आपण जशी इतर वस्तूंना जाणतो त्याप्रमाणे नाही. खरं म्हणजे प्रमाण, प्रमाता, प्रमेय याच्या मागे तो बसलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून तो अप्रमेय आहे. ज्याच्यामुळे हे प्रमाण प्रमाता सगळे सिद्ध होत आहे तो आत्मा आहे. खरं कारण हे आहे. म्हणून संस्कृतमध्ये एक श्लोक आहे. श्लोक असा आहे, मी लिहिलेला आहे, प्रमाणंच प्रमेयंच प्रमाता प्रमितीस्तथा. आता हे 4 शब्द मी जो बोललो ना तेच आहे. यस्य प्रसादात सिद्ध्यन्ति तस्य सिद्धौ किमपेक्षते. म्हणे प्रमाता, प्रमेय, प्रमाण, प्रमा ज्याच्याद्वारे सिद्ध होतं, ज्याच्यामुळे सिद्ध होतो तो आहे आत्मा. तर आत्म्याची सिद्धी यांच्याद्वारे कशी होईल? हे सगळे मिरवत आहे. कशामुळे? त्या आत्म्यामुळे. तर त्याच्यामुळे आत्म्याचं दर्शन कसं होईल? आता याचं उदाहरण म्हणजे टॉर्च असतो की नाही, टॉर्च मध्ये बॅटरी आहे. आता त्या बॅटरीमुळे त्या टॉर्च मध्ये प्रकाश आहे, आणि त्या टॉर्चच्या पुढे जी काही वस्तू आहे ती प्रकाशित होईल, ती जाणली जाईल. पण त्याच प्रकाशाने त्या बॅटरीला पाहू शकतो नाही, कारण त्या प्रकाशाची सिद्धी त्या बॅटरीमुळे आहे. कळतंय का? तर इंद्रिय, मन, बुद्धी याच्या पाठीमागे आत्मा आहे. तर याच्या पुढे कधीच येऊ शकत नाही. ओ अप्रमेय. म्हणून शंकराचार्य सुद्धा हेच म्हणतात आपल्या भाष्यामध्ये की आत्मन स्वतः सिद्धत्वात. आत्मा आधी आहे, स्वतः सिद्ध आहे. त्याची सिद्धी या डोळे आणखीन यांच्याद्वारे होत नाही. खरं सत्य काय? डोळ्यांची सिद्धी कशामुळे? आत्म्यामुळे. कळलं का? तर सिद्धेही आत्मनी, जी आत्मतत्व सिद्ध आहे त्याला या इतर ज्ञानाचे जे साधन आहे, ज्याला प्रमाण म्हणतो आपण, त्याच्याद्वारे सिद्ध करू शकत नाही. सिद्ध करण्याची गरजच नाहीये, ती ऑलरेडी आहे. पण माईक आहे की नाही हे जाणण्यासाठी मला डोळ्याची गरज आहे. डोळे नसतील तर याची सिद्धी मी करू शकणार नाही. मी आहे, चला अगदी सोपं करून सांगतो.
मी आहे हे स्वतः सिद्ध आहे की नाही, की याच्यासाठी काही प्रमाणाची गरज आहे? जर आम्ही डोळे उघडतो आणि मग मी पाहतो मी आहे की नाही, डोळे उघड्यासाठी तुम्ही असायला पाहिजे. अंध माणूस सुद्धा आपल्या अस्तित्वाला जाणतो की नाही. तर स्वतः सिद्ध आहे आत्मा. मी आहे मी जाणण्यासाठी उजेडाची गरज नाही. नाही आधी लाईट लावा मग मला कळेल की मी आहे की नाही. याला म्हणतात स्वतः सिद्ध, स्वयंप्रकाश. याची सिद्धी करण्यासाठी इतर प्रमाणांची काही गरज नाही. ठीक आहे, म्हणून इथे अप्रमेय म्हटलंय. पण आता एक प्रश्न थोडस सांगून पूर्ण करतो. म्हणजे आम्ही तर असं ऐकलंय की वेद प्रमाण आहे आत्मज्ञानामध्ये, ऐकलंय की नाही? शास्त्र प्रमाण आहे. शास्त्रांना जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा तुम्हाला आत्म्याचं काय होईल, ज्ञान होईल. तर प्रमाण काय झालं? वेद, उपनिषद, गीता. मग अप्रमेय कुठे झालं? म्हणजे प्रमाणाच्या द्वारे. इथे सोडतो मी, आता याच्यावर विचार करा. काय काय म्हणे आम्हाला प्रश्नच कळत. तुम्ही म्हणतात कोणत्याच प्रमाणाच्या द्वारे साधन आहे त्याच्याद्वारे आत्म्याचं ज्ञान होत नाही. पण असं म्हटलंय की वेदांत प्रमाण आहे. वेदांतो नाम उपनिषद प्रमाणम. प्रमाण आहे म्हणजे वेदांच्या द्वारे तुम्ही जाणू शकता. तर हे कसं काय? त्याचं उत्तर इथे शंकराचार्यांनी दिलं आहे. ते म्हणतात की वेदांच्या द्वारे सुद्धा आत्म्याला सिद्ध नाही करत. मग काय करतात? तर म्हणे आत्म्यावर आलेलं जे आवरण आहे ना, जे अज्ञान आहे त्याला हे दूर करतात. आणि त्याला दूर केल्याने जी ऑलरेडी वस्तू आहे तिचं आपल्याला काय होतं? ज्ञान होतं. सध्या ज्ञान होत नाही की आत्मा सच्चिदानंद आहे, निराकार, निर्विकार. कारण त्याच्यावर एवढे आपण आरोप केलेले आहे, एवढ्या वस्तू आहे. वेद, उपनिषद हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला सांगण्यात येतं तू शरीर नाही, मन नाही, हे नाही, पंचकोश नाही. तर वेद काय करतो? वेदांनी बाजूला केलं जातं ज्या बाधा आहे. आत्म्याची सिद्धी नाही, आत्मा ऑलरेडी आहे. जसं एक उदाहरण अगदी सोपं. सूर्यावर ढग आलेला आहे. आता वाऱ्याने काय केलं? सूर्याला सिद्ध केलं की सूर्यावर आलेलं जे आवरण आहे ते बाजूला केलं. सूर्य तर स्वतः सिद्ध आहे. आता कोणी म्हणेल की पहा वाऱ्यामुळे सूर्याचं ज्ञान झालं. असं नाही आहे. वाऱ्याने त्या बाधा जी होती, अडचण, आवरण, झाकण, जे काही म्हणायचं ते बाजूला केलं. म्हणून इथे शंकराचार्य म्हणतात शास्त्रंतु अंत्यम प्रमाणम अतत धर्म अध्यारोपण मात्र निवर्तकत्वेन. प्रमाण निवर्तन करतात. प्रमाणंतु निवर्तकम न तु ज्ञापकम असा एक शब्द आहे. कळलं का? वेद उपनिषद वाचले तर आपल्याला हळूहळू हे समज येईल की मी हे नाहीये, हे नाहीये. याप्रमाणे अप्रमेय का आहे हे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं. बहुतेक काही तर समजलं असेल. नाही तर काय, एका शब्द जर व्याख्या नाही केली तर अप्रमेय, त्याला जाणू नाही शकत. चला पुढे चला. पण का जाणू नाही शकत? जर कोणी प्रश्न केला तर हे आपल्याला माहित असायला पाहिजे. यालाच म्हणतात चिंतनम अप्रमेयस्य. नाही तर तुम्ही सांगितलं लोकांना की आम्ही गीतेचा वर्ग अटेंड करून आलो, कोणता श्लोक म्हणे 8, आणि त्यांनी जर विचारलं सांगा जरा अप्रमेय म्हणजे काय, आता त्याचं एकच उत्तर होईल, स्वामीजींना जाऊन विचारा.
आमच्यासाठी प्रवचन अप्रमेय होत. असं नाही झालं पाहिजे. याप्रमाणे इथे हे पहा, वेदांत फार मजेदार आहे, गमतीदार आहे. आपल्याबद्दलच इथे चिंतन आहे. जेवढा आपण विचार करू त्याच्यामध्ये रमू. आणि पुढे आता उद्या पाहू, पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात नवीन एक परत बाजू काय, की या आत्म्याला कोणी मारू शकत नाही, अविनाशी. आणि दुसरं म्हणजे आत्मा कोणाला मारू नाही शकत. हो, म्हणून पुढचा श्लोक आपण वाचू. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतः नायं हन्ति न हन्यते य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. म्हणे जो असं मानतो किंवा ज्याला असं वाटतं की मी मारणारा आहे, मी करणारा आहे, म्हणे तो जाणत नाही. आणि दुसरं ज्याला असं वाटतं की मला कोणी मारतील, हतम, मी मरीन, तर म्हणे तो सुद्धा जाणत नाही. तर मी न तर मारणारा आहे, न मला कोणी मारू शकत. जे कोणी लोक हे जाणतात की मी मरतही नाही आणि मी मारतही नाही, म्हणे ते ज्ञानी आहे. आणि उलटे ज्यांना वाटतं मी मारलं किंवा मी मरीन, न विजानी, त्यांना आत्म्याचं नीट ज्ञान झाले. उद्या ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो